नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करतो आणि त्यांची छानशी मुलाखत घेतो. तर आज दसरा आहे आणि दसरा सण मोठा, आनंद नाही तोटा. त्यामुळे आम्हा दसऱ्यासाठी आपण खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण खास पाहुणे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत. त्या आहेत उत्कृष्ट पार्श्वसंगीत गायिका माधुरीताई करमरकर. माधुरीताई नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि हा दसरा म्हणजे दसऱ्यासारखं लखलखणारं आवाज म्हणजे सोन्यासारखा आवाज तुम्हाला देवाच्या कृपेने लाभलेला आहे आणि आमचा दसरा तुम्ही सोन्यासारखा करणार आहात तुमची सगळी गाणी ऐकून. तर सुरुवातीला आपण माधुरीताई तुमच्याकडून आणि मी तेजस्विनीकडून तुम्हा सगळ्या श्रोत्यांना आणि आचार्य 90 FMच्या प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माधुरीताई, आता मुलाखतीला सुरुवात करते. अगदी बालपणापासून म्हणजे तुम्हाला आपण गातो आणि आपल्याला गाणं शिकायचं आहे किंवा गाण्याची आवड ही जी असते ती बालसुलभ वयात तुम्हाला होती का आणि कसं ते गाणं तुम्ही कसं डेव्हलप करत गेलात? सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांना, तुला सुद्धा. हो, मी लहानपणापासून माझी आजी भजनी मंडळात जायची. अच्छा. आणि आवाज खूप, तिचा गळा गोड होता. वा. आणि गाणं शिकलेली नव्हती, तर आमच्या सोसायटीत बामबाई ज्यांचं भजनी मंडळ होतं तर ती घेऊन जायची मला. आणि लहान होते मी, तर टाळ आणले होते छोटे माझ्यासाठी पंढरपूरहून. वा. आणि मी जेव्हा टाळ वाजवायला त्यांच्या बरोबर बसायची, सगळ्या वयस्कर बायकांना, तर त्या बाई म्हणायच्या की ती पहा कशी तालात वाजवते, तर तालाची जाण आहे, लईची जाण. तर अशी. तर मग हळूहळू त्यांच्या सुरात सूर मिसळून म्हणायला लागले. त्या म्हणाले की तिला तुम्ही माझ्याकडे शिकायला पाठवा. आणि मग शाळेत असताना मी थोडंसं त्यांच्याकडे, मग त्या म्हणाले परीक्षांना बसवते मी तुला. मला काही केल्या आळसामुळे म्हणा किंवा काय, पण ते परीक्षा देणं माझं शाळेच्या वयामध्ये फारसं काही झालं नाही. अच्छा. त्यांना फार वाटत होतं की मी शिकावं. आणि प्रत्यक्ष सुरुवात माझी कॉलेजमध्ये गेल्यानंतरच झाली. पण घरात मात्र गाण्याचं वातावरण म्हणजे माझे वडील खूप शास्त्रीय संगीत ऐकणारे. आई आणि आजी दोघींचाही अतिशय शिकलेल्या नसले तरी उत्तम गळा, म्हणजे नैसर्गिक देणगी. आणि वडील शिक्षक, आई शिक्षक ही पेशा घरात. आणि माझे आजोबा रुपारेल कॉलेजचे प्राचार्य होते, त्याआधी वाडिया कॉलेजचे प्राचार्य. अच्छा. तर ते वातावरण सगळं शैक्षणिक आणि गाण्याचं तसं गाणं करण्याचं वातावरण नव्हतं, म्हणजे पूर्ण वेळ गाणं करण्याचं वातावरण नव्हतं. बरं. पण आईने मला नेहमी प्रोत्साहन दिलं की तू शिक्षण नोकरी सांभाळून जेवढं गाणं करता येईल तर तू कर. म्हणजे खरं म्हणजे घरामध्ये असं प्रोत्साहन मिळणं, मॉरल सपोर्ट मिळणं फार महत्वाचं असतं. तर तो स्वामी कृपेने, जे सुरुवातीला म्हणालीस की दैवी देणगी, दैवी देणगीच आहे, होती, आहे अजूनही, स्वामींची कृपा आहे. तर ती पहिल्यापासूनच होती. मी अजिबात मेहनती वगैरे नाही, पण मला दैवाचा आशीर्वाद असल्यामुळे आणि तशी ती परिस्थिती मला पुढे पुढे मिळत गेली, तशी योग्य साथ मिळाली. पुढे माणसं इतक्या मोठ्या व्यक्तींबरोबर काम करायला मला मिळालं आणि त्यांच्याबरोबर खूप खूप मला शिकायला मिळालं. नक्कीच, खूप छान. आणि आई वडिलांचा सपोर्ट हा महत्वाचा असतो आणि ते जे योग्य दिशा आपल्याला दाखवतात त्यामुळे आपण एका वेगळ्या आपलं करिअर घडून जातो त्यांच्यामुळे. पहिला माझा जो प्रोफेशनल कार्यक्रम म्हणजे हिंदोळे स्वरांचे म्हणून, फार तेव्हा नंबर 1चा ऑर्केस्ट्रा, मंगेशकर कुटुंबियांची गाणी अशी संकल्पना होती आणि मी वयाने सगळ्यात लहान त्या ग्रुपमध्ये. तेव्हाही घरून मला सांगितलं होतं की हे गाणी वगैरे म्हणते ठीक आहे, पण तंबोरा घेऊन रियाज पाहिजे. अच्छा. रियाज महत्वाचा, रियाज पाहिजे. आणि मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला जावडेकर बाई म्हणून यशवंतराव जोशींच्या शिष्या, त्यांच्याकडे मी गाण्याच्या पहिल्या 4-5 परीक्षा आणि नंतर पुढे पंडित मनोज चिमोटे आणि नंतर पंडित शंकर अभ्यंकर सतारवादक, या फार मोठ्या 2 व्यक्तींकडे मला शिकायला मिळाले. आणि अभ्यंकर सरांकडे मी इतके उत्तम सतारवादक आणि इतके उत्तम व्यक्ती, माणूस, तर मला त्यांनी
विशारदच्या शेवटची 2 वर्ष मी त्यांच्याकडे सिलेबस पुरतं त्यांनी मला शिकवलं. अच्छा. आणि अशा प्रकारे विशारद मी परीक्षा दिली. आणि मला त्यांनी अगदी मोकळेपणाने सांगितलं की जरी मी शास्त्रीय संगीतातले आम्ही असलो तरी तुझं लाईट म्युझिक मध्ये इतकं छान चाललेलं असताना तू पुढे अजून शास्त्रीय म्हणजे परीक्षा पुढच्या तू नाही दिल्यास चालेल पण त्याला फार वेळ द्यावा लागेल. असं शास्त्रीय संगीतातल्या व्यक्ती असं कोणी सांगत नाही. म्हणजे ज्यांना आवाजाची देणगी असते शिष्यांना तर त्यांची अशी इच्छा असते की आपल्या शिष्यांनी क्लासिकलच पुढे करावं. पण इतकं मोकळेपणाने त्यांनी सांगितलं की तुझं चांगलं चाललंय लाईट म्युझिक मध्ये तर त्याच्यावर परिणाम होईल. तो परिणाम तू होऊ देऊ नकोस आणि वाईट वाटून घेऊ नकोस की तू पुढे परीक्षा वगैरे. शेवटी परफॉर्मन्स महत्वाचा आहे आणि तुझा आवाजही लाईट म्युझिकला अनुकूल आहे. बरं. तरी सुद्धा शास्त्रीय संगीताचा एक रियाज, एक बैठक आणि संगीत विशारद ही पदवी ही फार मोठी आणि एक गांधर्व विद्यालयाला तर फार मिरजेचं आपलं तर ते फार महत्व आहे. आणि त्याचं विशारद ही पदवी तुम्हाला मिळाली तर हे फार मोठं कौतुकास्पद काम आहे. आणि एक शास्त्रीय संगीताचा तुमचा बेस असेल, पाया असेल तर तुमचं पुढे पार्श्वसंगीतालाही ते पार्श्वसंगीतापेक्षा ना मी सांगू का आम्ही म्हणजे मी प्लेबॅक पण मला वेगवेगळ्या प्रकारचं मी प्रयोग केले मी ते सांगेन नंतर. पण लाईव्ह शोज स्टेज प्रोग्राम्स मी खूप जास्त केले ना तर ते खूप आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गाणी तुला माहिती की खूप वेगवेगळं गावं लागतं. तर जेव्हा जेव्हा शास्त्रीय संगीतावर आधारित जेव्हा गाणी येतात तेव्हा अगदी काही आपला विचार त्याच्यामध्ये जो असायला पाहिजे तर तो शास्त्रीय संगीताचं शिक्षण असल्यामुळे तो करता येतो किंवा ती गाणी थोडी वेगळ्या प्रकारे सादर करता येतात. जेव्हा 3-3.5 मिनिटाची गाणी असतात तेव्हा त्याच्यात काही गरज नसते. पण अभंग आहे किंवा नाट्यपद आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आपलं वेगळं जे असेल थोडं असेल पण कमी वेळामध्ये जेव्हा मॅक्झिमम तुम्हाला विचार द्यायचा आहे किंवा रेकॉर्डपेक्षा वेगळं काही गायचं आहे. मला एक प्रसंग आठवतो की लालजी देसाईंनी एक कार्यक्रम मी अंधेरीला राहत असते मी माझ्या जवळ राहायचे तर एक कार्यक्रम बसवला होता अंधेरीमध्ये आणि ते मला म्हणाले की माझ्याकडे माणिकताईंचं खूप सारं लाईव्ह रेकॉर्डिंग आहे. तर आम्ही अगदी खास आम्ही बैठकीतल्या होत्या माणिकताई आणि त्यांचं रेकॉर्डिंग मी तुला ऐकवीन. आणि एक कुठलं तरी गाणं मला त्यांचं म्हणे माझ्याकडे आहे ते माझ्याकडे 15 मिनिटं त्या गायल्या मैफिलीमध्ये 15 मिनिटं की जी रेकॉर्ड 3 मिनिटाची आहे. तर मी तुला ते ऐकवीन आणि ते गाणं तू कार्यक्रमात गावं अशी माझी इच्छा. तर मी ऐकलं ते आणि मी माझ्या पद्धतीने 5-6 मिनिटं ते त्यातलं काही घेऊन थोडं माझं असं डेव्हलप करून मी गायले. कसं असतं की लोकांचे पण एक म्हणजे श्रोत्यांसाठी आम्ही गातो बेसिकली. तर एक रिएक्शन मला अशी आली की ठीक आहे गायलीस वगैरे ते रेकॉर्ड सारखं गात जा तुम्ही लोक. अच्छा. मला थोडंसं वाईट वाटलं खटकल्यापेक्षा वाईट वाटलं की अरे त्या मोठ्याच आहेत माणिकताई पण आणि त्यांच्यासारखं काही 15 मिनिटं गाणं एवढं माझं खूपच नाही माझं तो किंवा मी ते 15 मिनिटं गायचं म्हटलं तर बोर होतील आणि लोकांनी बोर होता का मन शेवटी आपण रंजन करायला बसले. पण बऱ्याच लोकांना रेकॉर्डपेक्षा जरा वेगळं चालत नाही आणि असं वेगळं थोडंसं अनवट गाणं की जे थोडंसं 5 मिनिटं गायलेलं चालेल असं मला वाटलं तर ते नाही. त्या वयस्कर लोक होते त्यांना ते गाणं माहिती होतं तर त्यांची अशी रिॲक्शन आले की नको ते रेकॉर्ड सारखंच असलेलं बरं. नंतर पुढे खूप वर्षांनी मला किशोरीताई मानस सरस्वतींकडे जाऊन मला 2-3 गाणी त्यांची शिकण्याची संधी मिळाली. तेव्हा ते मला म्हणाले की बघ तू लाईव्ह कार्यक्रमात गातेस 3 मिनिटाची गाणी तर तू छानच म्हणतेस मला माहितीये गाणं चालवता आलं पाहिजे. हा शब्द ताईंचा खास म्हणजे गाणं चालवता आलं पाहिजे गाणं डेव्हलप करता आलं पाहिजे तर ते त्याच्या मागे स्वतःचा विचार असला पाहिजे. तर त्या पद्धतीने तू प्रयत्न कर. आणि मग ती जी त्यांची गाणी होती तर ती त्या प्रकारे त्यांनी शिकवली. त्यांचं शिकवणं म्हणजे एकदा एक व्हेरिएशन एक दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी 25 व्हेरिएशन रोज वेगळ्या सांगत होत्या. इतकं त्यांचं ती कल्पना शक्ती काय असेल प्रतिभा. तर म्हणाले माझं असंच आहे तू काय तुझं वाक्मन काय असेल रेकॉर्ड करून घे तू यातलं हे उचल काहीतरी तुला हवं तू त्या पद्धतीने बसव पण गाणं हे डेव्हलप करता आलं पाहिजे. तर मला एक आठवण झाली ताईंची आठवण निघाली तर ती जी गाणी शिकवली होती त्यातली एक झलक मी आपल्या पुढे जरा अवश्य आम्ही उत्सुकच आहोत.
एक कबीराचं भजन शिकवलं होतं. चुनरी काहे ना रंगाए गोरी पाच रंगमा. वा. चुनरी काहे ना रंगाए गोरी पाच रंगमा. चुनरी काहे ना रंगाए गोरी पाच रंगमा. हो पाच रंगमा. चुनरी काहे ना रंगाए गोरी पाच रंगमा. हो पाच रंगमा. अच्छा, मला अपेक्षा होती बंदिश थोडं एक कडवं अजून. काय झालंय, खूप वर्षापूर्वी शिकवलेलं, तर आता मला तेवढं पुढचं लक्षात नाही. अच्छा अच्छा. पण ही ओळ त्यांनी इतक्या प्रकारे घोटून त्या घेतली. म्हणून घेतली होती ना, हा. की खूप वेगवेगळ्या प्रकारे ऐकली, त्यामुळे ती खूप लक्षात राहील. वा वा, नक्कीच खूप सुरेख. आणि तुमचा हा असा रसास्वाद आम्हाला घ्यायचा आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आपण आज दसऱ्यानिमित्त खास माधुरी करमरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आणि आज दसऱ्यानिमित्त आपण खास माधुरी करमरकर यांना आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. माधुरीताई, आपण आता या क्षेत्राकडे वळूया की गायनाचा तुमचा रियाज तुम्ही कशा पद्धतीने करता. कारण अनेक गुरूंकडनं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेत आलेल्या आहेत. प्रत्येक गुरूंची शिकवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. तर ते थोडे बारकावे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना सांगा प्लीज. अवघड आहे प्रश्न. नाही, मी नंतर कॉलेज जीवनात जे माझं गाणं सुरू झालं त्याच्यानंतर मी केशव परांजपे सर आमचे डहाणूकर कॉलेजमध्ये, त्यांची मदत इतकी झालेली आहे आणि आजही मला त्यांची खूप मदत होते. काही अडचण असेल मी त्यांना फोन करते आणि अत्यंत निरपेक्ष भावनेने मला ते मदत करत असतात. तर तेव्हा त्यांनी मला म्हणजे त्यांची कल्पना, म्हणजे गाण्याची निवड किंवा आणि आवाज माझा, मेहनत आमची दोघांची मिळून असं आम्ही इंटर कॉलेजिएट स्पर्धांना आम्ही कॉलेजच्या थ्रू आम्ही गेलो आणि सलग 2-3 वर्ष डहाणूकरला पारितोषिक होतं. तर एक आमचा दरारा होता निर्माण झालेला इतकी आमची दोघांची मेहनत म्हणजे त्याच्या मागे. तर सरांना किशोरी त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे मानलं होतं. म्हणजे पुढे गेल्यानंतर त्यांनी स्वतःची स्वरमावली ही म्युझिक सर्कल, त्यांनी स्वतःचं संस्था स्थापन केली शास्त्रीय संगीतातल्या उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी. आणि खूप शास्त्रीय संगीताची समीक्षा किंवा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचं निवेदन हे सगळं ते करत असतात. तर रियाजाकडे मी येते, पण बेसिकली माझा जो रियाज आहे ना, मला असं वाटतं की प्रोजेक्ट जे मी करत गेले ना त्याच्यामधनं जास्त माझा गाण्याचा विचार किंवा माझी तयारी ही मी त्याच्यातनं करत गेले असं मला वाटतं. म्हणजे शास्त्रीय संगीत जे काही शिकले ना, तर मला यमन, भूप हे राग, बेसिक राग मला त्यामुळे माहीत झाले. तर मी थोडंसं गायला बसल्यानंतर घरी मी ते रागाचे स्वर किंवा त्याचे थोडेसे अलंकार किंवा आलाप किंवा बंदिश थोडीशी हे मी घरी रियाज करण्यापुरतं मी करते. मी कधी ख्याल गायकी मी कधी मैफिलीत मांडण्याइतपत माझी तयारी मी केलीच नाही. पण गाण्यांच्या मधूनच जास्त माझी तयारी किंवा गाणी ऐकणं, गाणी बसवणं. मला आठवतं केशव सरांचा उल्लेख जो केला तर त्यांचं एक प्रोजेक्ट होतं ज्याच्यामध्ये मी 3 गाणी गायले, रघुनंदन पणशीकर आणि मी असं मिळून एक तो अल्बम नंतर सरांनी केला. त्याचं नाव अमृताचा कल्लोळू. ज्ञानेश्वरी सगळी संत ज्ञानेश्वरांचे अभंग सर आहे आणि त्याचे 2 लाईव्ह कार्यक्रमही झाले. तर माझी मुलगी तेव्हा खूप लहान होती, जवळजवळ 3-3.5 महिन्याची होती जेव्हा सर माझ्याकडे ती गाणी घेऊन आले आणि म्हणाले
अगदी 8 दिवसावर कार्यक्रम आलेला होता आणि म्हणाले ही 3 गाणी आहेत हा आणि तुझ्या नेहमीच्या पठडीतली नाही आहेत, थोडीशी वेगळी वेगळी आहेत, म्हणजे थोडीशी ठहराव असलेली आहेत, फार आलापी तानावाली गाणी नाहीत पण शास्त्रीय संगीतावरची आहेत. तर मी थोडंसं आव्हान म्हणूनच ते घेतलं, कारण मला लक्षात आलं की माझं थोडं त्या वेळेला माझं गाणं थोडंसं थांबलं होतं, हा. अगदी लहान असल्यामुळे. बरोबर. पण त्यामुळे मला तो जो काही विचार त्यामुळे माझा झाला ना गाण्याच्या संदर्भात, त्यामुळे मी ते घेतलं ते प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टमुळे माझं सुरू झालं म्हणायला हरकत नाही. हा. आणि तर त्यातलं माझं अतिशय आवडतं गाणं आहे आओ हा. कमळ नयनी. वा. ते मी 2 वेळे आपल्याला झलक आहे. अवश्य. आवो कमळ नयनी, आवो कमळ नयनी, चांदणे भासिले, आवो कमळ चांदणे भासिले, तया माझी तया माझी निराकार आवो कमळ नयनी, चांदणे भासिले, आवो कमळ नयनी, चांदणे भासिले. वा वा, सुंदर. एक किशोरीताईंची सुद्धा आठवण होते त्या पठडीतलं हे गाणं आहे. खरंय खरंय. म्हणजे कसं आहे की कुठेही गाण्यामध्ये आलापताना या गाण्यात नाही, पण ठेराव ज्याला म्हणतात हा. मला, आणि मला स्वतःचं जे आवड आहे ना, ती ठेराव असलेली गाणी मला जास्त आवडतात, आवडतात. मला आवडतात. अच्छा. त्यामुळे मला फार ते गाणं निलेश मोरे आहे हा. तो त्यांनी सरांना सांगितलं की मी या गाण्याचं अरेंजमेंट करणार. वा. म्युझिक अरेंजमेंट सरोद वगैरे या गाण्यामध्ये त्यांनी वापरली आणि इतकं सुंदर त्यांनी केलेलं आहे. सुंदर. अमृताचा कल्लोळ असं त्या अल्बमचं नाव आहे. तर हा रियाज जो प्रश्न विचारला असता तो प्रोजेक्टच्या निमित्ताने. हा. त्याच्यानंतर पुढचे 2 अत्यंत दिग्गज 3 म्हणजे खरं म्हणजे अच्छा. संगीतकार यशवंत देव, हो. संगीतकार अशोक श्रीनिवास खळे आणि अच्छा. नंतर अशोकजी पत्की. वा. तर हे सगळीच गुरुतुल्य व्यक्तिमत्व. त्यातले 2 म्हणजे देवकाका आणि खळे काका, हा. हे तर सुगम संगीतातले गुरुच. अरे मग आता त्यांचा उल्लेख केला आहे तर दोघांविषयी तुमच्या आठवणी बऱ्याच असतील खूप आहे. आणि त्यांची थोडी गाणी थोडी 1-2 सादर करावी. आणि त्यांच्याबरोबर एक जे शिक्षण तुम्ही घेतलंच म्हणजे पार्श्वसंगीताचं, तर त्यांच्याकडनं नेमकं तुम्ही काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण एवढे ते अढळस्थानं आहेत आपल्या या संगीतामधली. तर आणि प्रत्येकाची बरं खळे काकांची पद्धत वेगळी आहे, अशोक काकांची पद्धत वेगळी आहे आणि आपल्या ह्यांची पण यशवंत देवांची तर फारच वेगळी आहे आणि देवांची गाणी कठीण असं थोडंसं म्हटलं जातं. तर खळे काका म्हणजे मला सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे, ते मला त्यांच्या कार्यक्रमात गायला घ्यायचे. तर ते आणि मी असं कार्यक्रम ते करायचे. तर मला ते काकांबद्दल सांगायचे की तू बघ, तू कधी ऐक अभंग तुकड्याचे तर आपण ऐकलेलं असतो, पण तुझ्या लक्षात आलंय का कुठल्याही गाण्यामध्ये इंटरल्यूड म्युझिकच नाही. म्हणजे म्युझिक पीस फक्त ओळ वाचते. म्हणजे सुंदर दाना असेल तर सुंदर दाना हे वाचतं फक्त, आणि मग लता दिदींचं कडवं सुरू होतं. अशी सगळी गाणी अभंग तुकड्याचे 8-9 गाणी जी अभंग आहेत, तर काय खेळवून ठेवतो तो माणूस चालींमधून. म्हणजे दिदींचा आवाज आणि काकांच्या चाली, काय ते प्रोजेक्ट आहे. आणि वर्षानुवर्ष साठ्यांनी सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे खरंच की म्युझिकच नाही कुठे असं. तर कुठलंही गाणं घ्या तुम्ही, त्या दृष्टीने तुम्ही ऐका. मग
मग नंतर एकदा एका कार्यक्रमात काका समोर बसले होते आणि मग आपण नमस्कार करायला जातो तर नमस्कार करायला म्हणाले की असं बघितलं आणि म्हणाले की उद्या घरी आहे आणि यापुढे खडे रजनीमध्ये तू असणार आहेस. वा, मला एवढा आनंद आला. नंतर घरी जेव्हा गेले मग त्यांची जी गाणी आहेत पॉप्युलरच गाणी कार्यक्रमामध्ये असायची. तर मला हा नंतरही प्रश्न विचारला गेला की तू आणि इतर काही गायक त्यांच्याकडे जातात तर जुनीच गाणी जर म्हणता तर त्याच्यामध्ये काय शिकवतात ते तुम्हाला? अच्छा, अरे बापरे, तुमच्याकडे रेकॉर्ड आहे? तेव्हा मी उत्तर दिलं नाही. कसं आहे की संगीतकाराचा जो गाण्यामध्ये विचार असतो, संगीतकार जसं मी ताईंबद्दल सांगितलं की किती ती त्यांची प्रतिभा, तशी संगीतकाराची प्रतिभा असते. ते गाणं जेव्हा रेकॉर्ड होतं 3 मिनिटाचं तेव्हा ते एक वेळ बांधलेला असतो ना, त्या 3 मिनिटात ते गाणं. आणि जेव्हा दिदींसारखे दिग्गज कलाकार गायचे ते म्हणते ओकेच व्हायचं ना गाणं. तर काका मला खळे काका म्हणायचे की बघ ह्या गाण्यात हे असं करू शकते, हे असं कर, ते तसं कर, या गाण्यात असं. म्हणाले की लाईव्ह कार्यक्रमात तू हे घेऊ शकतेस की हा विचार वेगळा. उदाहरणार्थ एका तळ्या धमकीमध्ये जे दुसरं कडवं येतं तेव्हा पिल्लाचं दुःख भारी हे एकदाच म्हटलेलं आहे. म्हणाले की 2दा म्हणून पिल्लाचं दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंदना विचारी सांगेल ते कुणाशी. पिल्लास म्हणाले ते दुसऱ्यांदा डायरेक्ट लाव. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, हे शिकवलं त्यांनी. आता हे जे मी म्हणते ना, मला आजही वाटतं की त्यांच्या 50% सुद्धा मला म्हणता येत नाही. वयस्कर होते, पेटीवर हात थरथरायचा, पण जे गाऊन दाखवायचे ते काय जे भाव असायचा आणि जी हरकत. आता त्यांचं ना एक वाक्य होतं, हरकतीला माझी हरकत आहे. तर आम्हाला आधी ते कळायचं नाही असं का म्हणतात. म्हणजे काय, यांच्या गाण्यात हरकती नसतात का? असतात. त्यांच्या गाण्यात हरकती पुष्कळ असतात. ते काका स्वतः शास्त्रीय संगीत गायचे पूर्वी रेडिओवर. अच्छा, त्यामुळे त्यांना ते सगळी उत्तमच सगळी समज होती. मग हे असं का म्हणतात? मग नंतर माझ्या लक्षात आलं की हरकतीला माझी हरकत आहे म्हणजे ज्या अनावश्यक गोष्टी आहेत ना, त्या गाण्याला ज्या आवश्यक नसतील, त्या गाण्याच्या भावाला जे आवश्यक नाही ते तुम्ही घेऊ नका. जास्त मींडवर भर असायचा, कळलं ना? बरं. आणि दुसरं म्हणजे काकांची शैली म्हणजे लयकारी जी गाण्यातली आहे, म्हणजे तो जो समेवर येण्याचा जो डौल आहे ना, ज्या पद्धतीने ते समेवर यायचे, कळलं ना? बरं. मग म्हणजे अगदी रोमॅन्टिक जरा गाणं असेल, म्हणजे उदाहरणार्थ पहिलीच भेटवाली ड्युएट आहे. पहिलीच भेट पण ओढली युगांची जादू अशी घडे. तो जो कडवा आहे ना, पहिलीच भेट झाली जडली अपूर्व बाधा पहिली. आता नंतर जे पहिलीवर जो समोर अक्षर येतं, पहिलीच भेट झाली जडली अपूर्व बाधा स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा माझी. आता जागेपणात राधा तर माझी, ते जे थोडस ना डिले करून माझी न राहिली मया अशी पुणाची जादू. आता हरकती आहे पण त्या इतक्या त्या भावाला अनुकूल आणि त्या लयकारीमधून येऊन जेव्हा तुम्ही समेवर येता तर काय आपल्याला आनंद आणि त्या समोरच्याला जी काही वेगळेपणाची जी मजा येते, हे त्यांच्या सहवासात राहून त्यांचं ऐकून. किंवा ते कधीही सलग काय शिकवलेलं नाही. 3.5-4 तास असायची ना, त्यातल्या अर्धा तास शिकवायची जमते. बरोबर. बाकी काय करायचे, सुरेशचं गाणं केलंय बघते ऐक,
ते ऐक. हा म्हणजे सुरेशजी वाटकर. बरोबर. हो. ते दीदीचं एक, दीदीचं तर हा. दीदींचं तर ती अनेक वेळा. प्रसिद्ध गाणी ती हा. नाही फारशी ऐकवली, पण वेगळी गाणी हे एक ऐक, हे बघ हे कविताचं केलंय हे. हा. मग एकदा उठले मग म्हणाले की एक पुष्पा पागदरेचा मी एक अल्बम केला होता, हा. तर तो आला नाही. हा. लावण्या केल्या सगळ्या बापरे. तिच्या, तर तू ऐक. तर त्या ज्या ऐक काय त्या गायल्यात त्याच्यामध्ये, तर काका हे खजिना आहे हा अक्षरशः. तर असं खूप वेगवेगळं ऐकवायचे. देवकी पंडित त्यांची एक कृष्णावर अल्बम केला होता, त्याचं तेव्हा काम चालू होतं. हा. मग ते रेकॉर्ड, हे बघ हे नवीन रेकॉर्ड केले हे ऐक, हे बुल्ल्याजींचं एक काम केले ते वा. ऐक, असं वेगळं ऐकवायचे. हा. ऐक हे कसं कसं. आता त्याच्यामध्ये कसं की हा. काकांना कधीही एकतर एक खंत त्यांना होती की माझ्या कार्यक्रमात ती लोकांना ती माझी पॉप्युलरच गाणी हवी असतात, पण कधीच वेगळी गाणी, माझी किती गाणी मी केलीत ती मला घेताय, मग काका काय करणार, ती ठराविक लोकांना आवडतात ती घ्यावीच लागतात ना. बरोबर. आणि तो 3 तासाचा कार्यक्रम असतो, काय करू शकत नाही. दुसरी एक त्यांना एक असं की असं नाहीये की दीदींचीच गाणी किंवा आशाबाईंचीच तुम्ही गायली पाहिजेत, तर तुमच्या आवाजात पण वेगळी आली पाहिजेत गाणी. तर हे पाऊल त्यांच्या दृष्टीने त्यांनी एक गदिमांनी म्हणजे माडगुळकर अण्णांनी लिहिलेली गाणी, एक प्रोजेक्ट त्यांच्याकडे आलं, एक भक्तिगीतांचं आणि एक भावसंगीताचं. तर त्यातलं भक्तिसंगीत त्यांना करायला मिळालं, भावगीत दुसऱ्या कोणी केली, पण कृष्णाची गाणी, साईबाबांची 1-2 गाणी, अशी सगळी भक्तिगीतं माझी त्या प्रोजेक्टमध्ये 8 पैकी 3 गाणी त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतली. परत दुर्दैव की ते प्रोजेक्ट काही कारणाने बाहेर आलं नाही, पण इतकी अप्रतिम चाल की 2 ओळी फक्त माझं गाणं आहे ते मी आपल्याला ऐकते. आणि तुम्ही खरंच त्यांच्याकडनं अगदी मोत्याचे दाणे वेचावे तसं वेचलेलं आहे सगळं. खूप सारी गाणी मी म्हटलं तसं की एका तऱ्हेत होती मी जशी झलक म्हटली तशी 5-6 गाणी आहेत की जी स्वतः बसून, म्हणजे मला खूप दिग्गज उदाहरण तर शंकर वैद्य सर असे समोर ऐका ते काम खळे साहेबांनी शिकवलेल्या वेगळ्या जागा समजतात बरं का, असं येऊन सांगितलेलं इतक्या छान वाटतात. अगदी म्हणजे आता मी नावं घेत नाही, एकदा एका सीडीचं रिलीज होतं आणि पहिली 5-6 गाण्यांमध्ये माझं गाणं सुंदर ते गाणं कार्यक्रमाची सुरुवात होती. तर ज्यांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे नेते असतात तर त्यांना झेड सिक्युरिटी, त्या सिक्युरिटीतनं वाट काढत माझ्याकडे आले आणि छान झालं सुंदर ते त्यानं तुमच्या वेगळ्या जागा समजल्यावर का, असं दाद देऊन ते गेले. जी त्यांच्यामध्ये जी चांगलं ऐकणारी माणसं असतात त्यांना ते कळतं आणि त्यांची दाद अशी वेळोवेळी मिळालेली आहे, हे श्रेय केवळ गुरूंना, खळे काकांना आहे. त्याचे शब्द पण इतके, गाढ निजेचे राज्य पसरले नंदाच्या गोकुळी, शरदा मधली रात त्यात ये चंद्र नभो मंडळी, गाढ निजेचे राज्य पसरले. निजेचे राज्य पसरले नंदाच्या गोकुळी, शरदा मधली रात त्यात ये चंद्र नभो मंडळी, गाढनिजेचे राज्य पसरले. आणि असं सगळं वलय आहे या गाण्यांना, सरांचं आणि प्रतिभेचं, त्यामुळे ही गाणी अजरामर आहेत. अजूनही इतकी वर्षानुवर्ष आपल्या ते ओठांवर उरतायत ही गाणी सगळी. हो. आता अशोक काकांबद्दल किंवा आधी मला वाटतं यशवंत देवांबद्दल तुम्ही थोडंसं सांगावं. हो हो हो. एकदमच वेगळी परत शैली, शब्दप्रधान गायकी. एक मला आता त्यातली गाणी फारशी लक्षात नाहीत, पण एक गीतगोपाल म्हणून त्यांनी केलं होतं झी टीव्ही साठी.
तर त्याच्यामध्ये मोठी मोठी गाणी आठ कडव्यांची आणि 2 ड्युएट्स मला गायला मिळाली आणि त्या तालमींसाठी मी जात असे. अक्षरशः मी रडत असे घरी जाताना की काय कसे उच्चार काय वगैरे. अगदी सगळ्यांच्या देखत बोलायचे, म्युझिशियनच्या देखत सगळ्या कोणी असेल समोर. म्हणजे करुणाताई असायच्या, त्या म्हणायच्या किती किती तुम्ही तिला बोलता हो. त्यांना सुद्धा ओरडायचे की तू मध्ये बोलू नकोस. मग नंतर म्हणाले की बघ असं आहे की मला वाटतं की ज्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते त्यांनाच मी सांगतो, मी सगळ्यांना सांगत नाही. आणि दुसरं म्हणजे मी जे काही सांगतो तू घरी विचार कर. मी माझे काही प्रयोग आहेत त्याच्यावरचे निष्कर्ष मी तुम्हाला सांगत असतो, पण असं नाही की तुम्ही ते आंधळेपणाने स्वीकारलं पाहिजे. तुम्ही त्याच्यावर विचार करा, तुम्हाला जे पटेल ते घ्या. त्या माणसाचा, ही माणसं ना सांगू का, म्हणजे इतकं संगीताचा ध्यास घेतलेली माणसं. एकदा त्यांनी बोलता सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये होतो, मी म्हणे की करुणाताईंकडे बोलतो, ही माझ्या बाजूला होती आणि मला खूप ताप होता, 4 वगैरे ताप होता. तर मी कणत होतो. कणताना माझ्या असं लक्षात आलं की मी खालचे सूर जे माझे आधी लागायचे नाहीत ते कणताना लागायला लागले. म्हणजे तर म्हणे ही करुणा मला म्हणाली की काय चाललंय तुमचं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, तुम्ही ताप आहे तुमच्या अंगाचा, तुम्ही नाही केलं म्हणे गप्प बसलं. आणि मी तो प्रयोग केला की कणत मी खालती गेलो आणि मग माझे खालचे स्वर लागायला लागले जे आधी लागत नव्हते. म्हणजे कणायचं म्हणजे मग आपले स्वर म्हणजे किती त्या माणसाला ध्यास असेल, किती आवाजाचे प्रयोग केलेले, आकार, विशेषतः आकार स्वच्छ. म्हणजे असा कार्यक्रम त्यांच्याबरोबर केलाय की त्यांचा 85 तेव्हा वय होता. आवाज म्हणाले आज माझा खराब आहे, तर तुमच्या गायिका आम्ही दोघे होतो, तुमच्यावर सगळी मदार आहे, तुम्ही घे. असं करून प्रत्यक्षात त्यांनीच घेतले. कारण त्यांची जी आवाजाची लावण्याची पद्धत आणि आवाजाची शब्दांची जी फेक आहे ना, त्याच्यावर ते मारून न्यायचे. मग ते सूर बेसूर, म्हणजे हे एकमेव उदाहरण मी बघितलेलं की त्या दिवशी आवाज ठीक नव्हता ना, त्यामुळे सूर असं नाही मी म्हणणार की करेक्ट लागत होते, कारण आवाज ठीक नव्हता तरी देखील त्यांनी लोकांना खेळवून ठेवलं. ही जी ताकद असते ना, हे मी बघितलेलं एकमेव उदाहरण की त्या वयात आणि त्या आवाजाच्या स्थितीत त्यांनी दाद लोकांची घेतली. कितीतरी बारीक सारीक टिप्स, रेकॉर्डिंगच्या वेळेला कसं गावं, लाईव्ह प्रोग्राम मध्ये काय करावं, ओठ बंद कधी ठेवावे, आकार स्वच्छ लावावा, उच्चार कसे असावेत, बर का. आणि कितीतरी प्रायव्हेट अल्बम्स, त्यांचे लाईव्ह कार्यक्रम, फोन मला असायचा. त्यांच्याकडे डॉक्टर मांजरेकर, डॉक्टर ते पहिले तिला फोन करा, का विचारा, असं. म्हणजे प्रेमही तितकंच आणि प्रेम हक्क. आणि नंतर मला ते कळत गेलं की नाही हे आहे, म्हणजे ह्याला काहीतरी आहे आपल्याबद्दल म्हणून ते. आणि वडिलांसारखं ते दटावायचं. अगदी किती भाग्यवान आहात तुम्ही. मला असं ऐकताना अगदी मी समृद्ध होते तुमच्या. म्हणजे मला हा एक प्रश्न विचारला कोणीतरी एका गायिकेनेच की ते तुझे गुरु होते का. म्हटलं मला नाही माहिती. आता रूढार्थाने मी काही त्यांच्याकडे रेग्युलर ट्युशनला जात नव्हते. माझी नोकरी सांभाळून मला जेवढं यांच्याकडे जाता आलं असेल, पण काही प्रोजेक्ट असेल ना त्या निमित्ताने मी जाऊन बसायची. कधी कधी देवकाका पण स्वतःच कधी कधी तुझी नेहमीचीच आहेत ना गाडी, कशासाठी तू. म्हटलं कशासाठी नाही, त्या निमित्ताने तुमच्याकडे मला यायला. आणि दरवेळेला मी काहीतरी घेऊन जाते इथून. त्या निमित्ताने मी त्यांच्या नंतरच्या अगदी शेवटच्या काही वर्षांमध्ये एक दूरदर्शनचा एक प्रोजेक्ट 3 अभंग गायले. तर जाऊन बसले. तुझं मानधन मला माहित नाही किती आहे टीव्हीचं, ते जे असेल त्यांचं शासनाचं असतं. म्हणजे काका मी मानधनासाठी आले का तुमच्याकडे नाही, मला काहीतरी शिकायला मिळणार ना, मी येणार. तुमचं प्रोजेक्ट गायला मिळते ते आणि ते लोकांपर्यंत जाणार आहेत ती गाणी, आणि आमच्या माध्यमातून जाणार आहेत, आणि मला त्या निमित्ताने तुमच्याकडून शिकायला मिळणार आहेत त्या चाली. काय आनंद आहे. त्यांच्या डोळ्यात तचकन पाणी आलं. त्यांनी असा डोक्यावर हात ठेवला. नंतर हळवे पण झाले होते खूप. पण हे खरोखरच नाही, म्हणजे मला ट्युशन फी देऊन सुद्धा असं शिकायला मिळणार नाही जे ह्या माणसांकडनं शिकायला मिळेल. क्या बात. खरंच. आणि पुण्यही आजही मला या दोघांची इतकी आठवण येते. म्हणजे मला ना क्लासिकल शिकलेली जरी असले तरी काही एका गुरुंनी सांगितलं होतं की नाट्यपदा वगैरे तू आवाज कदाचित तुझा बिघडेल, तर
तर तू जास्त गाऊ नकोस. अच्छा. तर नंतर खळे काका मला म्हणाले की काकांचं गाणं जे आहे ना उगवला चंद्र, तर ते मला म्हणाले की तू आहे शिकलेली आहेस, तू तुझ्या पद्धतीने मालकंस आहे, तू तुझ्या पद्धतीने डेव्हलप कर. काही गोष्टी मी 1-2 सांगतो त्या लयकारीच्या त्यांनी सांगितल्या आणि तू तुझ्या पद्धतीने गा, तू उत्तम गाशील ना. हा आत्मविश्वास त्यांनी दिला, विश्वास दिला की तू गाऊ शकतेस, तू गा आणि तू गायलं पाहिजे. आणि काका गेल्यानंतर जे श्रद्धांजलीचे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये बाहेरगावी एक उगवला चंद्र एकदा मी गायले आणि काय मला दाद आली. काकांचा मागे असा फोटो होता, म्हटलं त्यांचेच आशीर्वाद, दुसरं काहीच नाही. खरंच. आणि अगदी फुलासारखं जपलं त्यांनी तुम्हाला दोघांनी पण. खरंच. होय. आता माझे आवडते संगीतकार अशोक पत्की. एक स्वाध्याय परिवाराचे ते अशोकजी आहेत अनुयायी. तर स्वाध्याय परिवाराचे जे सर्वेसर्वा किंवा प्रमुख पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांच्या वाढदिवसाला एक मोठा प्रोग्राम एका हॉटेलमध्ये त्यांनी ते सगळं अरेंज केलं होतं त्या शिष्यांनी. तर कोणाच्या तरी ओळखीने बहुतेक आप्पा वडाकरांनी माझं नाव सांगितलं आणि मी तिथे गायला गेले. 6-7च गाणी होती, अर्ध्या तासाचं होतं. तेव्हा अशोकजींनी मला पहिल्यांदा ऐकलं. नंतर आप्पांना म्हणले की कोण होती ही, कोण होती, मला आवडलं, कोण होती. मग आप्पांनी माझं नाव, नंबर वगैरे, आणि तेव्हापासून मी, तर पहिला कार्यक्रम जो अशोकजींनी केला तो त्यांच्या वयाच्या 60 म्हणजे त्यांची 60 होती तेव्हा शिवाजी मंदिरला पहिला कार्यक्रम केला, शिवाजी मंदिर. आणि तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमात मी असते. आता 22 वर्ष झाली. वा. आणि त्यांचा स्वभाव एकदमच एक तर कमी खूप बोलणारे, म्हणजे आता इतक्या वर्षाच्या ह्याने आम्ही खूप ते बोलतात, मीही बोलते त्यांच्याशी मोकळेपणाने काही, पण शिकवण्याची अशी समोर बसून शिकवणं असं फार नाही. म्हणजे पहिलं सोलो प्लेबॅक पण त्यांनीच दिलं मला, म्हणजे विशेषतः पिक्चरचं प्लेबॅक. एक नवसाचा पोर म्हणून सिनेमा होता, त्यासाठी सोलो गाणं दिलं, किंवा काही 1-2 टायटल सॉंग्स पण दिली. नाटकाचं प्लेबॅक त्यांनी खूप काही नाटकांचं दिलं. सुयोग ते सर्वेसर्वा सुधीर भट, गोपाळगिरी यांची ओळख करून दिली. आणि खूप नाट्य क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्ती अशोकजींमुळे मला ओळखायला लागल्या की, आणि अशोकजींचा शब्द तिथे अंतिम असतो. खूप नाटकाचं बॅकग्राऊंड त्यांनी केलेलं आहे, अनुभवी आहेत. आणि प्रशांत दामले गुरु समान असताना मानत असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये अशोकजींनी हे नाव सांगितलंय ना, माधुरीने हे नाव त्यांच्याकडनं आलं ना, मग काय आलं. एक कार्यक्रम असा आठवतो मला स्वतःला, मी म्हटलं तसं ठेहराववाली गाणी आवडतात किंवा मला भक्ती संगीत खूप आवडतं, तर मला आयटम सॉंग साठी बोलवलं नाही ह्याचं मला एकीकडे मला आनंदच वाटतो, कधीच खंत नाही वाटली. लावण्या हा जो प्रकार आहे, आम्ही कार्यक्रमात गातो, म्हणजे पण किती एखाद दुसरी लावणी असते, हो की नाही, आपण व्हरायटी गातो, त्याचं लावणी मी गाते. अशोकजींनी अमेरिका दौऱ्यासाठी फक्त लावण्यांच्या कार्यक्रमासाठी माझं नाव सांगितलं. अच्छा. मी म्हटलं हो तुम्ही माझं नाव सांगितले, पण मी असं त्याला काय झालं, गा ना, वाशील, असं त्यांचा एवढा विश्वास. आणि सुधीर भटांनी सांगितलं की त्यांनी सांगितले ना, अशोक भाऊ म्हणायचे, अशोक भाऊनी सांगितले ना, आणि ते आधी मला ओळखतही नव्हते. आणि मग तो सुरेखा पुणेकरांच्या 7-8 लावण्या आणि मी 15 लावण्या गायची त्या कार्यक्रमात. असा टोटल 23 लावण्यांचा तो कार्यक्रम. इथेही झाले प्रयोग, अमेरिकेतही झाले. पण एकमेव गायिका, तुम्हाला फक्त माधुरी तुम्हाला पुरेल, ज्या विश्वासाने त्यांनी सांगितलं, विश्वास. बरोबर की. एकदा टीव्हीवर गात होते आणि त्यांचं अत्यंत गाजलेलं गाणं केतकीच्या बनी, तर ते मी ऐकलं आणि पेटी घेऊन गात होते. नंतर मी म्हटलं त्याला की अशोकजी, ते सोडला ना धीर शब्द तुम्ही किती छान म्हटला, म्हणजे काय त्या शब्दामधून तो भाव. आणि असं त्यांना, हो का, होऊन गेलं असेल गवळा, म्हणजे कसं असतं, झालं असेल, आपोआप झालं असेल, मला नाही आठवत की मी कसं म्हटलं असं. पण हे, किंवा आम्ही दौरे पण बरेच केले, आम्ही एकत्र असताना ते काही सांगायचे की हे आता त्यांचं आहे ना, पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, आता ते जागी हर दिशा, हे त्यांनी सांगितलं, हरकत आहे, हर दिशा दिशा जागा
पूरब से असं कुठेतरी दौऱ्यामध्ये असं या गोष्टी की बारीक काही गोष्टी अशा सांगितल्या किंवा एकच फक्त प्रोजेक्ट आठवतं की ऑलमोस्ट सोलो अल्बम म्हणता येईल असं अष्टनायिका म्हणून एक बॅले होता आणि त्याच्या नंतर त्यांनी म्हणजे मी बॅलेमध्ये मी लाईव्ह गायची अर्चना जोगळेकर आणि तिच्या शिष्या डान्स करायच्या आणि मी लाईव्ह गायची तिथे स्टेजवर बाजूला बसून आणि अष्टनायिका म्हणजे भरताच्या ज्या अष्टनायिका आहेत खंडिता किंवा अशी वेगवेगळी प्रकार तर वेगवेगळ्या भावना त्यामुळे आणि तशी ती गाणी अशोकजीने कॉम्पोज केली संजय उपाध्यायांनी ती लिहिली होती त्याच्यात लावणीपासून सगळं होतं आणि नंतर ती सीडी केली तर ती सीडी त्या निमित्ताने त्या प्रोजेक्ट निमित्ताने एक ती थोडीशी गुलाम मुलींच्या अंगाने एक गझल टाईप एक गाणं होतं त्या काही गोष्टी त्यांनी समोर बस इथे की ह्या जागा अशा यायला पाहिजेत मग ही गझल अंगाची जागा ही मग अशी असते कळलं ना म्हणजे हे जे सुगम संगीतातलं प्रकार आहे की नाट्यगीत हे नाट्यगीतासारखं गायला पाहिजे गझल हे गझल सारखं चुकले मी साजना परतून आता हे होईल ना पुन्हा पुन्हा जन्मभरी चुकले मी साजना परतून घरी हे गाणं त्यांनी समोर बसून आणि माझंही ते अतिशय आवडतं गाणं आहे मला या निमित्ताने बरं असं वाटतं की काही गोष्टी रसिकांसमोर अशा आपल्याला सांगायला किंवा शेअर करायला मिळतात की ज्या एरवी कार्यक्रमात कधी आम्हाला घ्यायची वेळच येत नाही थोडं आपण अनवट राग म्हणतो तसं ते अनवट गाणी नक्की आणि त्यामागचा एक इतिहास आणि या सगळ्या आठवणी आज आपण तुम्ही रिव्हील करताय खूप छान मला खूप छान वाटतंय एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आता आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीधर फडके प्रभाकर पंडित तसंच इतर गायकांबरोबर तुम्हाला गाण्याची संधी मिळाली त्याविषयी जाणून घेऊया मित्रांनो आपण दसऱ्यानिमित्त खास माधुरी करमरकर यांना आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ Acharya 90 FM विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आपण दसऱ्यानिमित्त खास माधुरी करमरकर यांना आमंत्रित केलेलं आहे माधुरीताई तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण बोलत होतो ते अशोक पत्कींबद्दल यशवंत देवांबद्दल आणि श्रीनिवास खळे म्हणजे खळे काकांबद्दल तर आता मंगेशकर कुटुंबियांना म्हणजे आम्हाला जे स्वर्गाचं द्वार खुलं झालं तुमच्यासाठी आणि मंगेशकर कुटुंबियांना भेटलं म्हणजे किती दैवी योग आहे तो आणि मंगेशकर कुटुंबियांबरोबर तुम्ही असंख्य कार्यक्रम केले खास करून पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत तर त्याविषयी त्या आठवणी पुन्हा केले खूप नाही करता आले पण शिवकल्याण राजा हे जे त्यांचं नाही म्हणजे कार्यक्रम केला होता पार्ल्या दीनानाथ मध्ये तर पार्ल्याच्या आयोजकांनी मला घेतलं होतं कार्यक्रम आणि आदल्या दिवशी रिहर्सल आणि दुसऱ्या दिवशी लगेच कार्यक्रम बाळासाहेब म्हणतो आम्ही पंडितजींना तर आले आणि त्याआधी खूप असंख्य कार्यक्रम आमच्या सोसायटीत अंधेरीला तेव्हा त्यांनी येऊन ते गायलेले आहेत आणि आम्ही असे भक्तासारखे आम्ही फक्त असे कानात प्राण आणून असं फक्त श्रवण भक्ती अशी लहानपणापासून त्यांच्या चालींचे फाय ना आम्ही सगळे मी आणि मिलिंद माझा नवरा तर शिवकल्याणाचं तोंडपाठ ना माझं तर जी मला 2-3 गाणी होती ना तर ती मला आठवतं की कोणीतरी साऊंड सिस्टीम आणली रिहर्सलला की तू माईकवर गा म्हणजे त्यांना तुझा आवाज नाही म्हटलं नाही मला काय वाटलं म्हटलं नाही मी विदाऊट माईक माझा आवाज जाऊ दे त्यांच्याकडून दीनानाथला जो वरती रिहर्सल हॉल आहे चिंचवड हॉल आहे छोटा तर आले आणि जेव्हा मी गाणं गायले ना माझं पहिलं गाणं होतं गोणी बाळासाहेब तर आधी फॉर्मल ओळख सगळ्यांची करून दिली होती तर ते गाणं झाल्यावर त्यांनी बाजूला घेतलं आयोजकांना आणि मला साधारण अंदाज काय बोलतात सगळ्यांनाच आम्हाला टेन्शन आणि मग नंतर पुढची रिहर्सल नंतर त्यांनी काय सांगितलं आयोजकांना की ह्या कोण आहेत म्हणून विचारलं परत
आणि माझं नाव परत म्हणाले की बाकी कोण इतर गायिका आहेत ना त्यांना जाऊ दे, मी ह्यांच्यावरच कार्यक्रम करणार असं म्हणाले. तर मला आयोजकांनी बाजूला घेऊन सांगितलं की असं कसं. म्हटलं नाही नाही, मुळीच नाही, मी पहिल्यांदा त्यांच्यावर गाते, मी माझी गाणी व्यवस्थित तयार करून गाणार, मला नीट गायचं आहे आणि ऐकत्याला मी आता जबाबदारी नवीन घेणार नाही. आणि मी जेव्हा आपली एक दोन जी कोरसची गाणी होती, विशेषतः आनंद वनभूमीमध्ये, ते मी कोरस पार्ट बसवला होता. मला इतका त्या व्यक्तीचा अनुभव की इतकं कॉपरेट आणि इतकं सांभाळून घेतलेलं आहे. पहिल्याच गाण्याला प्राणी मात्र झाले दुःखीला मला म्हणाले की माझ्याकडे फार सुंदर तंबोर आहे, मी लावतो तुमच्यासाठी, तुम्ही गाल का या सुरामध्ये पांढरी दो. म्हटलं हो गाई. त्या तो तंबोरा त्यांचा खरंच अप्रतिम आहे, तो वेगळाच आहे, तो त्यांनी माझ्यासाठी लावला. आणि मी त्यांच्या बाजूला पण अजिबात म्हणजे सुरुवातीला जे दडपण होतं ना ते गेलंच माझं. म्हणजे मी गायला बसल्यानंतर मला असं कोणी दिग्गज व्यक्ती आहे मला हे दडपण त्या माणसाला येऊच दिलं नाही. हा त्या माणसाचा मोठेपणा किती आहे स्वभावाचा. नाही तर मंगेशकर म्हटल्यानंतर काय म्हणजे कसं आहे की त्या गोष्टींचा आपल्या गाण्यावर परिणाम होऊ शकला असता. ते त्यांच्या लक्षात आलं असेल की तो त्यांनी अजिबात नाही, अजिबातच नाही. आणि गुणीबाळासाबद्दल तर त्यांनी जाहीरपणे सांगितलं माझ्याबद्दल की मला स्वतःला सुद्धा या गाण्याला हात लावायला आवडत नाही, दीदीच्या आवाजातलं गाणं मी सुद्धा हात लावायची हिंमत करत नाही, पण ह्यांच्या आवाजात तुम्ही ऐका असं लोकांना सांगितलं, स्वतःच्या मुलीला सांगितलं रागाला. इतकं कौतुक. त्याच्यानंतर अजून एक कार्यक्रम पार्ल्यातच झाला, तो त्यांच्या बंदिशी आणि त्या बंदिशीवर आधारित ती जी काही गाणी काही त्यांनी केलेली आहेत, दिनादासांच्या बंदिशी गाणं, तेव्हा सुद्धा माझ्याबद्दल खूप छान बोलले, खूपच छान. म्हणजे की यांचं गाणं तुम्ही ऐका, आम्हाला राजसा जवळ जरा बसा, मी पुर्याज नाशिकमध्ये गाणं केलंय, अतिशय कोमल स्वराचा राग आहे, अवघड गाणं आहे, जरी लावणी असली तरी अवघड आहे, पण ह्यांनी फार छान म्हटली असं जाहीरपणेच आहे. कसं असतं, श्रोत्यांना सुद्धा एवढी दिग्गज व्यक्ती हिच्याबद्दल बोलते चांगलं, हा एक वेगळा परिणाम श्रोत्यांवर होतो. जरी वर्षानुवर्ष लोक ऐकत होते पण लोक थक्क झाले की हिच्याबद्दल असे बाळासाहेब मंगेशकर बोलतात. बरोबर. इतकं म्हणजे व्यक्ती म्हणून फारच, म्हणजे मला अपेक्षाच नव्हती असं. म्हणजे अशी माणसं फार दुर्मिळ असतात खरंच. हो, खूप सुंदर आहे. आता आमच्या प्रेक्षकांना रसास्वाद तुम्ही घडवून द्यावा, काही मोजकी गाणी कृपया सादर करावी. माझा नवरा मिलिंद करमरकर तो गीतकार, संगीतकार, गायक आणि हार्मोनियम वादक असं सगळं खूप अष्टपैलू कलाकार. तर जवळजवळ 12 वर्ष त्यांनी ट्रेकिंग करून महाराष्ट्रातल्या गडांवर त्यांनी स्वतः लिहिली गाणी आणि त्या 25 गाण्यांचा त्याने गीतदुर्गान म्हणून अल्बम केला. तर त्यातली 2 गाणी रवींद्र साठेंनी, बाकीची गाणी मी आणि यांनीच, आम्ही दोघांनीच. तर त्यातलं जे गाणं आहे की शिवनेरी किल्ल्याचं मनोगत आहे. शिवनेरी किल्ला सांगतो आहे की त्या शिवनेरीवर जन्म झाला ना शिवरायांचा, तर त्याला काय वाटत असेल, त्याच्या भावना व्यक्त करणारं हे गाणं आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की हा पूर्ण प्रोजेक्टचं अरेंजमेंट सुद्धा आप्पा वडगावकरांनी केलं आणि अगदी आयत्या वेळेला रेकॉर्डिंग चालू असताना केलेलं म्युझिक काढून टाकून आप्पांना वाटलं म्हणून आप्पांनी स्वतः सरगम गायली आहे याच्यामध्ये. आप्पांनी आणि मिलिंदनी मिळून सरगम गायली, कारण त्याचा जो रिदम आहे आणि त्या गाण्याचा जो बाज आहे, त्यांना असं वाटलं की जसं नृत्यामध्ये असते ना मध्ये सरगम, बरोबर, तर त्या प्रकारे आपण घालूया असं आप्पांना वाटलं. आणि नेमके गायक कोणी अवेलेबल नव्हते, तर आप्पांनी स्वतः. कसं असतं, ही मोठी माणसं, आप्पांचं नाव मुद्दाम येते की मोठी माणसं कशी उगाच नाही मोठी होत, ते गाणं उत्तम होण्यासाठी काय वाटेल ते करणार त्यावेळेला असं. ते गाणं उत्तम झालं पाहिजे हे हा ध्यास. तर ते इतकं आमच्यासाठी आप्पांनी केलेलं आहे. तर त्याचं हे उदाहरण आहे की गायले या प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा आप्पा गायले, त्यामुळे या गाण्याचं अजून एक वेगळेपण ते मी ट्रॅकवर आपल्याला झलक एडिट केलेलं आणि याच्यात मिलिंदचाही आवाज आहे. सह्याद्रीवर जाचे तांडव बघुनी मोगल थरथरला, तो शिव शंभू शिवाई कृपे माझ्यावरती अवतरला.
राजाची, नाणे घाटाचा रक्षक मी, पाही सत्ता कितीकांची. रोखून धरला बाण जणू मी, तख्तावर उत्तरेकडे, देव जन्मला इथे सांगती, शत्रूला त्या सैन्याकडे. सातवाहन यादव अनपह मनी निजाम मोगलही, ब्रिटिशाला तरी त्या माझ्या करहत्याची सरनाही. वीर परवानगी अति शिपाई महादरवाजा, फाटक गुलाब कर दरवाजा, मधून प्रवेश पावर या. सह्याद्रीवर ज्याचे तांडव, शिवजन्माची वास्तू ही तर माझ्या हृदयाचे स्थान, माझ्यावर अवतार घेऊनी करी माझाची सन्मान. बघता शिवकुंज मंदिरी हे, शिल्प जिजाऊ शिवबाचे, सजीव करी डोळ्यांपुढती सोनेरी क्षण इतिहासाचे. पूर्वेसी नारायण माझ्या हरिश्चंद्र उत्तरी बसे, दक्षिणे ठाकराज माझी गोरक्ष सिद्ध मच्छिंद्र बसे. पश्चिमेसी हडसर चावंड जीवधर भैरव मित्र असे, शिवबाच्या विजयाच्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकत असे. भीमाशंकर गिरिजात्मज विघ्नेश्वर आहे मज पाठी, असा गड शिवनेरी मी, जन्मे सह्याद्रीच्या पोटी. सह्याद्रीवर ज्याचे तांडव, बघुनी मोगल थरथरला, तो शिव शंभू शिवाई कृपे माझ्यावरती अवतरला. वा, सुरेख. कसं आहे अंगारवरती ना? काटा येतो. हो, अगदी. काव्य किती सुंदर आहे. फारच आहे. आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड हा. रेकॉर्डनी नोंद घेतली, हा. कारण अशा प्रकारचं प्रोजेक्ट झालेलं झालं नाही नाहीये. त्यामुळे. हा. हा. तर मिलिंदचं एक वैशिष्ट्य की संगीतकार असल्यामुळे त्याला नेहमी असं माझ्याबद्दल की तू गाते जुनं सगळं, नवीन तुझं आलं पाहिजे. हा. तर 2002 मध्ये जो पहिला माझा सोलो अल्बम केला तो सगळ्यात आणि झाली हा. निसर्ग गीताशी आम्ही थीम निवडली. सूर अंतरात नवे या नावाने तो अल्बम आला. हा. त्याला 2-3 अवॉर्ड्स, हा. उत्कृष्ट गायिकेचं पण मला अवॉर्ड आहे. हा. आणि प्रभात्रींनी जे हा. उषा अत्रे वाघ यांना ते अवॉर्ड देतात ते हा. पण मला त्यांनी हा. त्या वर्षीचं दिलं. तर त्या निमित्ताने माझी नवीन गाण्यांची सुरुवात त्याने करून दिली हा, हा. असं. आणि इतरही त्याचे अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट चालू असतात. त्याच्यात मी गायले आतापर्यंत. गीत भगवद्गीता म्हणून संजय उपाध्यायचं प्रोजेक्ट आहे ते हा. केलं. गीत परशुराम म्हणून हा. फक्त भगवान परशुरामांची गाणी, त्याच्यातही काही 1-2 गाणी मी गाते. तर घरातच संगीतकार असल्यामुळे तो एक फरक पडतो. हा. हा, वेगवेगळे प्रयोग हो. करायला आणि मिळाले. शिवाय नाटक, चित्रपट आणि मालिका हे हो. तर आहेतच. मालिकांमध्ये मला निलेश मोरेंनी खूप खूपच. टायटल सॉंग्स काही, पण सिरियलच्या मधली गाणी जी हा. असतात ती पण खूप. आणि नंतर 2010 मध्ये काही मला सांगायचे हा हा. अल्बम, म्हणजे माझी अशी इच्छा होती, म्हणजे मीच केला तो प्रोड्यूस, की नवीन पिढीचा संगीतकार, आणि मी वयाने थोडी मोठी आहे त्याच्यापेक्षा, हा. पण मला त्याच्या चाली आवडतात. त्यामुळे हा. त्याला मी विचारलं, त्याने माझ्यासाठी चाली केल्या. वा. मग ती सगळ्या प्रकारची, म्हणजे वेस्टर्न सुद्धा गाणी त्याच्यात आहेत, त्याच्यात हा. मराठीमधला मुजरा आहे, हो. त्याच्यामध्ये भावगीत पण आहे, त्याच्यामध्ये अभंग पण आहे. अशी सगळी व्हरायटी काय माधुरीच्या आवाजात करता येईल याचा हा. विचार करून त्याने तो अल्बम केला. वा. दुसरं एक मी नाव घेईन की हा. माझा मित्र संगीतकार विनय राजवाडे. अच्छा. तर विनय हा परत खळेकाकांच्या शैलीची गाणी
थोडीशी काही त्याची असतात, हा. पण त्याचा स्वतंत्र एक विचार, उर्दूचा अभ्यास हा. आणि हिंदी मध्ये सुद्धा किशोरदांचा तो फॅन आहे, अच्छा. त्यामुळे हिंदी गाणी पण तो. हा. तर माझी अशी इच्छा होती तर की हिंदी गाणं आपण एखादं माझ्या आवाजात रेकॉर्ड करावं. तर विनयने माझ्यासाठी हा. ती चाल केली. गझल आहे वा. आणि गझलचे उच्चार वगैरे हे हा. त्याने मार्गदर्शन मला विनयनीच केलं. वा. ते फक्त 2 ओळी हो आपल्याला हो ऐकवू. अवश्य. उस्ताद शायर हसरत मोहानी यांचे शब्द आहे. वो चुप हो गई मुझसे क्या कहते कहते, वो चुप हो गई मुझसे क्या कहते कहते, कि दिल रह गया, कि दिल रह गया मुद्दा कहते कहते, वो चुप हो गए मुझसे क्या कहते कहते, वो चुप हो गए. वा वा. विनयचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा. विनयनी एक फार काही जे 1-2 वेगळे प्रयोग केले की लाईव्ह रेकॉर्डिंग जे पूर्वी होत असं जुन्या काळात, हा. आता फारसं होत होत नाही. नाही. हल्ली वेगवेगळे लोक Tracks, वेगवेगळ्या हा. वेळेला येतात आणि करून करून जातात. जातात. तर एक लावणी केलेली आहे जी उपलब्ध आहे आपल्या सोशल मीडियावर की चैत्र चांदणे मनात फुलले, ही मधुकर आरकडेंनी लावणी केली. 18-19 वादक आणि मी अच्छा. एकत्र आम्ही ते रेकॉर्डिंग केलं. वा. यशराज स्टुडिओमध्ये ते झालं. अच्छा. आणि त्यानंतर महाराष्ट्र गीतही केलं. तेव्हा आम्ही बरेच गायक होतो, पण हा. हे गाणं माझं सोलो केलं हा. लाईव्ह रेकॉर्डिंग. वा. तो अनुभव म्हणजे रेकॉर्डिंग सकट सगळ्यांना तो अनुभव नवीन. हा. आणि हे श्रेय विनयला दिलं पाहिजे की त्याने हा प्रयोग केला. आणि फारच तो जो कंटिन्युटीचा किंवा जो एकत्रित तो जो परिणाम असतो हा. तो सगळ्यांनाच आम्हाला अनुभवाला फारच छान वा. अनुभव. आणि लोकांनी मुद्दामून ती ऐकावी लावणी. चैत्र चांदणे मनात फुलले, मधुकर आरकडे. आणि खरंच तुमचं नावाप्रमाणे तुमच्या आवाजामध्ये माधुरी आहे आणि अगदी आई वडिलांनी समर्पक नाव ठेवलंय माधुरी. खूप छान. आता जाता जाता आणखी एक गाणं तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी सादर करावं आणि मग आपण मुलाखतीची सांगता नक्की करूया. नक्की नक्की. हे कलेची जी साधना साधक करत असतो हा. तर ते सार या गाण्यामध्ये आलंय असं मला वाटतं. तर देवकाकांचा शिष्य आहे प्रदीप साठे. प्रदीप दादाच मी त्याला म्हणते. हा. तर त्याने ही चाल माझ्यासाठी केली. आणि बेहोशीतले गाणे या नावाचा जो अल्बम त्याने केला त्याच्यामध्ये हे टायटल सॉन्ग अल्बमचं त्याने माझ्या आवाजात रेकॉर्ड केलं. तर ते मी आपल्याला ते ट्रॅकवर. खरं आम्हाला खूप मोह आहे तुमची अशीच ही संगीत रजनी चालत राहावी आणि आम्ही ऐकत राहावं आणि अक्षरशः ह्या तुमच्या स्वरलहरींमध्ये हिंदोळ्यावर आपण मस्त झुलावं असं वाटतंय. पण थोडी वेळेची मर्यादा आहे म्हणून संसारातील सुख दुःखांचे चटके शोषित जाणे, गात रहा तू अरे गायका बेहोशीतले गाणे. गात रहा तू अरे गायका बेहोशीतले गाणे, गात रहा तू अरे गायका बेहोशीतले गाणे. संसारातील सुख दुःखांचे चटके शोषित जाणे, गात रहा तू अरे गायका बेहोशीतले गाणे. अरे गायका
साधका आज लागू दे टाळी स्वर लहरीवर तुझ्या नाचू दे कीर्तीची चंद्रमौळी ब्रह्मानंदी तुझी साधका आज लागू दे टाळी स्वर लहरीवर तुझ्या नाचू दे कीर्तीची चंद्रमौळी सुरेल सुस्वर गान कलेने घडवी सुंदर लेणे गात रहा तू अरे साधका बेहुशितले गाणे गात रहा तू अरे साधका बेहुशितले गाणे राग रंग शब्द सुरांच्या उसळून दे या लहरी राग रंग शब्द सुरांच्या उसळून दे या लहरी श्रुती स्मृतींच्या दिव्य चेतना जागो अष्टौ प्रहरी श्रुती स्मृतींच्या दिव्य चेतना जागो अष्टौ प्रहरी गान समाधी मध्ये साधका प्रभुला शोधित जाणे गात रहा तू अरे साधका बेहुशितले गाणे संसारातील सुख दुःखांचे सटकी शोषित जाणे गात रहा तू अरे साधका बेहुशितले गाणे आज कळू दे दाही दिशांना तुझी कलेची सेवा आज कळू दे दाही दिशांना तुझी कलेची सेवा सप्तसुरांची दिव्य साधना आयुष्याचा ठेवा सप्तसुरांची दिव्य साधना आयुष्याचा ठेवा लक्ष जीवनी शोधित फुल्या ध्येया प्रतते जाणे गात रहा तू अरे गायका बेहुशितले गाणे गात रहा तू अरे साधका बेहुशितले गाणे संसारातील सुख दुःखांचे सतते शोषित जाणे गात रहा तू अरे साधका बेहुशितले गाणे बेहुशितले गाणे बेहुशितले गाणे खूप खूप आभार माधुरीताई. अगदी खरंच आमचा दसरा अगदी सोन्यासारखा केला तुम्ही तुमच्या गोड स्वरांनी. थँक्यू व्हेरी मच आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप तुझे आभार सगळ्यांचे आभार सर्व तंत्रज्ञानाची बाजू तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्यांचे पण खूप खूप आभार. हा धन्यवाद. तर मित्रांनो, आज दसऱ्यानिमित्त आपण खास माधुरी करमरकर यांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं. पुन्हा एकदा माधुरीताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माधुरीताई, तुम्हालाही सोन्यासारखं आता तुमचं एवढं आयुष्य, एवढा जीवन प्रवास आणि एवढं संगीत कारकीर्द घडलेली आहे. अजूनही आम्हाला तुमच्याकडून खूप सुंदर गाणी अजूनही ऐकत राहायला मिळू देत, अशीच सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच राहू देत. हा, आणि अशीच प्रार्थना करते सिद्धिविनायकाच्या चरणी. आणि ही मुलाखत इथेच आटोपती घेते. पुन्हा भेटूया पुढच्या अतिथींसह. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हा कार्यक्रम प्रायोजित केला होता बेडेकर मसाले यांनी. धन्यवाद. आचार्य 90 FM